नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळा स्पेशल भागामध्ये मस्त मार्केट स्टाईल अगदी सॉफ्ट क्रीमी अशी चॉकलेट आईस्क्रीम अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी हे 1 कप दूध घेतलेलं आहे। हे मी कच्चं फुल फॅट मिल्क घेतलेला आहे। आपल्याला नेहमी आईस्क्रीम करताना कच्चं दूधच वापरायचं आहे व ते फुल फॅट असायला हवं व म्हशीचं दूध आपल्याला वापरायचं आहे। गाईचं दूध वापरायचं नाही आईस्क्रीम करताना व त्या दुधामध्ये पाणी देखील आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये। आता मी या दुधामध्ये इथे पाऊण कप ही पिठी साखर घेतलेली आहे, ती टाकूया। त्यानंतर इथे 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, ते टाकूया। आता मी यामध्ये पाऊण कप मिल्क पावडर टाकते। आता आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवतोय म्हणून त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून मी हे कोको पावडर टाकते। आता मी यामध्ये पाऊण कप हे मी कंडेन्स मिल्क घेतलेला आहे, ते टाकूया। हे मी घरात बनवलेलं कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे। हे कशा प्रकारे बनवायची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की पहा। आता हे सर्व आपण एकत्र मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। याच्या गुठळ्या होता कामा नये, आपल्याला अगदी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे आपण गॅसवरती ठेवून शिजून घेणार आहोत। मी गॅसवरती हे मिश्रण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या तयार होणार नाहीत व साधारण 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे मिश्रण असंच शिजून घ्यायचं आहे। हे पहा 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत। मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे, ते घट्ट देखील झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी गॅस बंद करते व हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे फ्रीज मध्ये वगैरे ठेवायचं नाही आपल्याला, हे रूम टेम्परेचर वरतीच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। इथे मी एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये आता मी साधारण 1 कप इथे मी व्हिप क्रीम घेतलेला आहे। हे व्हिप क्रीम इझिली तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता। आता आपण हे व्हिप क्रीम इलेक्ट्रिक बीटरने बीट करून घेणार आहोत। हे क्रीम पहा आपलं छान बीट झालेलं आहे। आता मी यामध्ये इथे मी साधारण 50 ग्रॅम डार्क चॉकलेट डबल बॉयलर मेथडने मेल्ट करून घेतलेलं होतं, ते टाकूया। पुन्हा एकदा हे आपण बीट करून घेऊया। हे साईडला लागलेलं मिश्रण आपण सर्व काढूयात व एकत्र करून घेऊयात। आता या मिश्रणामध्ये आपण हे मगाशी दुधाचं जे मिश्रण थंड करून घेतलं होतं
ते टाकणार आहोत। व हे देखील आपण पुन्हा एकदा बीटरच्या साहाय्याने बीट करून घेणार आहोत। हे पहा, हे आता आपण सेट करण्यासाठी ठेवूया। इथे मी एक टीन घेतलेला आहे प्लॅस्टिकचा, त्यामध्ये आता आपण हे जे आपण आईस्क्रीमचं मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकूया। वा, मस्त झालंय, अगदी क्रीमी झालंय मिश्रण, तुम्ही पाहू शकता। आता मी यावरती थोडंसं इथे मी ग्रेटेड चॉकलेट घेतलेलं आहे ते टाकते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी काहीच हरकत नाहीये। आता मी यावरती फॉइल घेतलेला आहे, सिल्वर फॉइल, त्याच्याने आपण हे पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून आईस्क्रीम मध्ये आपल्या आईस क्रिस्टल जमणार नाही। डब्बा आपल्याला व्यवस्थित पॅक करून आता आपल्याला हा डब्बा साधारण 10 ते 12 तास आपल्याला हा डब्बा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे व फ्रीजरचं टेम्परेचर आपल्याला हाय वरती ठेवायचं आहे। चला तर मग आता आपण डब्बा फ्रीजरमध्ये ठेवूया। 12 तास झालेले आहेत। आईस्क्रीम आता आपण काढूया। वा, मस्त छान दिसत आहे आईस्क्रीम। मी आता तुम्हाला हे आईस्क्रीम काढून दाखवते स्कूपरच्या साहाय्याने। मस्त असं क्रीमी आईस्क्रीम झालेलं आहे आपलं रेडी। तर तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये ही आईस्क्रीम नक्की बनवून पहा आणि कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका। तुम्हाला आजची ही आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।